तडियाले डी टीम फील्डिंग सजाए प्लीज जल्दी। मैच समाप्त हो गए, 10 मिनट हो चुके हैं, अभी तक आपने फील्डिंग भी नहीं सजाई है। कृपया करके सहायता कीजिए। और जो तडियाले गांव के वॉलेंटियर्स है जो लाइन पर खड़े हो, कृपया करके नीचे बैठ जाए। कृपया टी शर्ट सेम है तो आपको भी फील्डर है, ऐसा ही दर्शकों को लगता है कि आप लोग भी फील्डर ही हो। रोशन बारी जहां कहीं वो कमेंट्री बॉक्स में आए। रोशन रोहिदास बारी, रोशन रोहिदास बारी। बारीवाड़ा का 12वां खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आए प्लीज। बारीवाड़ा एक की ओर से ओपनिंग बल्लेबाज नितिन और राहुल, और लगभग पहली ओवर लेकर हरेश। इन्होंने पहले ही दिन पहला मेडन ओवर फेंका था इस टूर्नामेंट का, वो पहला मेडन ओवर हरेश बारी के नाम है। और जो स्ट्राइक पर है वो राहुल, नॉन स्ट्राइक एंड पर है वो नितिन। लगभग दोपहर का सत्र है तो 6 ओवरों में कम से कम 60-65 रन बन जाते हैं, तो लगभग 60% मैच बारीवाड़ा टीम जीत सकती है। देखते तडियाले के गेंदबाजों ने रोकने में कामयाबी होती है नहीं 60-65 के नीचे। इसी बीच पहली ओवर लेकर हरेश है। इस बीच पहली ओवर लेकर हरेश, सामने बल्लेबाज राहुल। बढ़िया बल्लेबाजी करते हैं दोनों बल्लेबाज, सर्कल का पूरा फायदा उठाते हैं। 2 ओवर का सर्कल है, 3 खिलाड़ी बाहर है, एक लगभग शॉर्ट कवर है, मिड विकेट है और स्क्वायर लेग है। पहली गेंद हरेश की, बढ़िया गेंद, गेंद तो खेला है मिड ऑफ के क्षेत्र में, पहली गेंद पर लगता हुआ चौका। डीजे धन्यवाद डीजे। पहली गेंद पर चौका लग चुका है हरेश की, राहुल ने बढ़िया स्ट्रोक खेला था। इसी बीच दूसरी गेंद को लगभग पॉइंट के क्षेत्र में ढकेलना चाहते थे। इस बीच लगभग 2 गेंद हुई, दूसरी गेंद पर पॉइंट के क्षेत्र में गेंद ढकेलने की कोशिश थी पर गेंद और बल्ले का कोई मिलाव नहीं हुआ और गेंद गई कीपर मुकेश के दस्तानों में, तब तक कोई रन भी नहीं मिला। इसी बीच पहले ओवर की लगभग तीसरी गेंद जारी रखेंगे हरेश। फुल टॉस गेंद को खेला स्क्वायर लेग के क्षेत्र में, फील्डर दैवत वहां पर तैनात, फील्ड करके थ्रो किया। इसी बीच 1 रन भी पूरा हुआ। इसी 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 गेंदे 5 रन। अभी स्ट्राइक पर है नितिन, ये भी पावर प्ले की अवधि का बढ़िया इस्तेमाल करते हैं। कृपया करके विनती है जब ओवर जारी हो तो गाड़ी लेकर और बाइक लेकर कोई जाए ना प्लीज। दर्शक भी अगर जाना चाहते तो ओवर के बाद ही जाए प्लीज या तो बाउंड्री लाइन के बाहर से जाइए। कोई वॉलेंटियर जाकर रास्ते पर खड़े हो प्लीज, वॉलेंटियर्स। इसी बीच अगली गेंद को खेला पॉइंट के क्षेत्र में, फील्डर सुशील वहां पर तैनात। वॉलेंटियर्स प्लीज कोई रास्ते पर जाइए। और हरेश बारी के लिए इनाम है, रमाकांत बारी की ओर से हर विकेट के ऊपर 200 रुपए का इनाम रखा गया है।
और उनके जीजा जी साजन बारी की तरफ से हैट्रिक विकेट पर 501 रुपए का इनाम रखा गया है हरीश बारी के लिए। इसी बीच चलते हैं ग्राउंड में 4 गेंदें हो चुकी हैं और रन बने 6। पहले ओवर की 5वीं गेंद को खेला है कवर की क्षेत्र में। देखते फील्डर वहां पर तैनात नहीं है, पर थोड़ा सा तड़ेले टीम का एडवांटेज मिलता हुआ फील्डिंग के रूप में। और जहां चौवा होना चाहिए था वहां 2 ही रन मिले और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन। अभी भी पहले ओवर की आखिरी गेंदबाजी शेष है। इसी बीच आखिरी गेंदबाजी शेष है पहले ओवर की। पावर प्ले का ओवर चल रहा है और बढ़िया भरपूर फायदा उठाया है बारीवाही की टीम ने। अभी भी आखिरी गेंदबाजी शेष है पहले ओवर की। देखते हैं आखिरी गेंद पर क्या होता है। स्ट्राइक पर राहुल है, बढ़िया इस्तेमाल कर रहे हैं। बढ़िया गेंद, 9 गेंद एक्स्ट्रा के रूप में 1 रन मिलता हुआ और इसी 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। अभी भी 1 गेंद शेष है और अगली गेंद फ्री हिट होगी शायद। और अगर कोई भी गेंदबाज कड़ियाले का हैट्रिक लेता है तो 500 रुपए का इनाम रखा गया है। संदेश मोरेश्वर बारी की ओर से ओवर समाप्त हुआ। 1 ओवर समाप्ति के बाद स्कोर है 9 रन। चलते तब तक डीजे की ओर। उमेश बारी जरा सहकार्य करायचं आहे। बाउंड्री लाईनला जे कोणी बसते युट्यूब वरती जरा क्लिअर दिसत आहे, थोडे पाय वगैरे काय मध्ये असतील तर मागे घ्यायचंय। उमेश बारी जरा सहकार्य करायचंय, तिथे जे लहान मुलं आहेत त्यांना जरा समजावून सांगायचंय। धन्यवाद। 1 ओवर समाप्त हुआ और 1 ओवर समाप्ति के बाद स्कोर है 9 रन। और अगर बारीवाला टीम जीतती है तो प्रदीप केशव बारी इनकी ओर से 500 रुपए का इनाम रखा गया है। लगभग वो 1 रन से जीते या 50 रन से जीते वो मायने नहीं रखता है, सिर्फ मैच जीतना जरूरी है उनके लिए। इसी तब तक हम चलते ग्राउंड की और लगभग उस नतीजे के लिए हमें 11 ओवर अभी भी रुकना पड़ेगा। और तड़ियाले की ओर से दूसरी ओर लेकर मुकेश, पावर प्ले अवधि चालू है। उमेश भाऊ तिकडे गाडीचे काच, तिकडे नाही इकडे। सर्वे गाडीचे काच खाली करून टाका प्लीज। इसी बीच ग्राउंड में चलते हैं और नितिन के रूप में बारीवाल टीम के एलबीडब्ल्यू के रूप में लगता हुआ पहला झटका डीजे। डीजे नंदेश काका तुम्ही जिकडे बसलेला तिकडच्या बाईकचं सांगतोय।
नवनीत बारी जिंकणे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये केळवा. इसी बीच दूसरे की दूसरी गेंद जारी रखेंगे मुकेश. सामने बल्लेबाज सागर है. देखते क्या होता है दूसरी गेंद पे. बढ़िया गेंद को खेला थर्ड मैन के क्षेत्र में. फील्डर वहां पर आकाश तैनात थे और गेंद को रोक नहीं पाएंगे. गेंद गई सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए डीजे. और जो अनिश भाई नीचे बैठ जाइए. अनिश भाई वॉलेंटियर आप. इस बीच अगली गेंद को खेला है. गेंद हवा में है तो रन लेने की इच्छा जताई पर उसे नकारा गया और जब तक स्टंप हिट हुआ तब तक 1 रन पूरा किया. इसी 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन 14 रन. विराज बारी तडियाड़े. इसी बीच अगली गेंद फील्डर जागेश उसके नीचे थे. कैच ड्रॉप होता हुआ लगभग और इन 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन. पावर प्ले की अवधि चालू है. अभी भी पावर प्ले की 2 गेंदें आनी शेष है. हमेश वो तुझे मागच्या खेळाडूने बसायला सांग. इसी बीच अगली गेंद जारी रखेंगे मुकेश. सामने बल्लेबाज राहुल ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं. देखते क्या होता है. बढ़िया गेंद और राहुल क्लीन बोल्ड होकर पवेलियन वापस. बारेवा टीम को लगता हुआ दूसरा झटका. डीजे धन्यवाद दीजिए. 18 रन. अभी भी पावर प्ले की ओवर जारी है. आखिरी गेंदबाजी शेष है और राहुल की जगह संभालने के लिए गए विकी. हमेश बारी आप खुद बोल दो. उमेश भाऊ त्यांना बसायला सांगा. इसी बीच दूसरे रन की आखिरी गेंदबाजी शेष है. स्ट्राइक पर विकी. आखिरी गेंद जारी रखेंगे मुकेश. पावर प्ले की अवधि की आखिरी गेंद है. इस बीच बढ़िया गेंद अपील हुई. गेंद उछाल भरी थी. अंपायर ने उसे नकारा एलबीडब्ल्यू के लिए और ओवर समाप्त हुआ. 2 ओवर समाप्ति के बाद स्कोर है 18 रन. डीजे
कृपया लक्ष द्या. उमेश भाऊ तुमच्या मागे जी गाडी आहे ना, लाल टी शर्ट कोपऱ्यात, प्लीज जरा ते गाडीचं काच बाजूला करायचं आहे, थोडं फिरवायचं आहे. तो प्रकाश इथे येतोय. इसी बीच तब तक चलते हैं ग्राउंड की ओर और तीसरी ओर प्रगति पर, तीसरी ओर लेकर हरेश और बारीवाल टीम का रुका हुआ स्कोर 18 रन. इसी बीच तीसरे ओवर की दूसरी गेंद जारी रखेंगे हरेश. रिवर्स अटेम्प्ट हुआ है, फील्डर पॉइंट में तैनात किया हुआ है हामेश बारी को और बढ़िया फील्डिंग की. 2 रन लेने की इच्छा जताई है सागर ने पर 2 रन लेने से नकारा. बढ़िया फील्डिंग हामेश बारी की और लगभग अपनी टीम के लिए 3 रन बचाए. 2 गेंदें हुई है और बारीवाल टीम का स्कोर है 19 रन. अभी भी इस ओवर की 4 गेंदें आनी शेष है. इसी बीच अगली गेंद हरेश की जारी रखेंगे. सामने विकी, बढ़िया गेंद, उछाल भरी गेंद. दोस्तों ये वही बॉलर है जिन्होंने पहले दिन मिडल ओवर की शुरुआत की थी. इनको मारना थोड़ा सा मुश्किल है, उछाल भरी गेंद डालते हैं. इसी बीच अगली गेंद, 3 गेंदें हुई है और अभी भी बारीवाल टीम का रुका हुआ स्कोर है 19 रन. इसी बीच अगली गेंद हरेश की, बढ़िया गेंदबाजी की है, कसी हुई गेंदबाजी है तड़ियाली टीम की ओर से क्योंकि पावर प्ले की अवधि थी, उसमें बढ़िया गेंदबाजी की. इसी बीच अगली गेंद हरेश की सामने विकी है. बढ़िया गेंद को खेलना चाहते थे फाइन लेग के क्षेत्र में पर गेंद और बल्ले का मिलाव हल्का हुआ और गेंद गई फाइन लेग के क्षेत्र में. वहां पर योगेश तैनात फील्ड किया और थ्रो किया, तब तक 1 रन पूरा किया. इसी 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन. लगभग बूंदे बूंदे डाली जा रही है. तीसरी ओवर की 5वीं गेंद जारी रखेंगे हरेश. सामने सागर है, एक रिवर्स अटेम्प्ट किया था, वो गेंद पॉइंट के क्षेत्र में गई थी. वहां पर फील्डर उनके लिए तैनात किया गया है पहले से ही, उनके लिए फील्ड पोजीशन है. लगभग डीप स्क्वायर लेग है, डीप मिड विकेट है, मिड ऑन है, मिड ऑफ है. गेंद इसी बीच हवा में खड़ी है, फील्डर मुकेश उसके नीचे और एक जीवनदान मिलता हुआ सागर को और कैच ड्रॉप हुआ. तब तक 1 रन भी पूरा किया. इसी 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन. जो हवा का बहाव है वो उसी दिशा में है, तो गेंद जहां कैरी होनी थी वहां कैरी हुई नहीं और जब मिस जजमेंट हो जाए तो गेंद को पकड़ना थोड़ा सा मुश्किल हो जाता है. इसी बीच अभी भी आखिरी गेंद आनी शेष है, 3 ओवर समाप्ति की कगार पर है. इसी बीच तीसरे ओवर की आखिरी गेंद जारी रखेंगे हरेश. लगभग पहले ओवर में 9 रन खर्चे थे और दूसरी ओवर में लगभग 3 ही रन खर्चे. अभी भी आखिरी गेंद आनी शेष है, देखते हैं आखिरी गेंद पर क्या होता है. सामने विकी, गेंद को उड़ाने की कोशिश थी, गेंद और बल्ले का मिलाव हो ही नहीं रहा है जिस तरीके से होना चाहिए. ओवर समाप्त हुआ, 3 ओवर समाप्ति के बाद स्कोर है 22 रन. डीजे नवनीत बारी यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आता पुढील कॉमेंट्री केडव्याचे नवनीत बारी हे देतील. धन्यवाद. धन्यवाद शैलेश भाऊ. शेवटचा उपांत्यपूर्व सामना सुरू होतोय, चालू आहे तो ढाकटी रेणू बारीवाडा वर्सेस यजमान संघ तड्याडे आणि 3 षटक पूर्ण झाले आहेत. त्या 3 षटकामध्ये आतापर्यंत स्कोर जर आपण पाहिला 2 बाद 22 म्हणजे 2-2-2. बघूया या सामन्यात कशी चुरस आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आहे तो मुकेश, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊ. समोर आहे तो विकी. बघूया विकी कडून मोठ्या अपेक्षा असतील त्या बारीवाडा संघाला. बघा ब्रँडेड येतोय का नाही. पहिला चेंडू ब्लॉक होल, दोन्ही स्टाईल मध्ये मारण्याचा उडवण्याचा प्रयत्न होता परंतु
फक्त एक धाव. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 2-23. आणि आता स्ट्राईकला येतो सागर. जो सागर रिव्हर्स शॉट म्हणून फेमस आहे. बघूया की शॉट आपल्याला पाहायला मिळतंय का. पण थोडा दबाव असेल. 2 विकेट गेले आहेत त्यांचे. आणि मारण्याचा प्रयत्न आणि सफल होतोय. आणि पहिला बारीवाडा ब्रँडेड चौकार. जबरदस्त. मी मागेच म्हटलं की रिव्हर्स शॉटचा बादशाह म्हणून ज्याला पहिल्यांदा पसंती मिळाली होता असा सागर पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स शॉट घेऊन आपल्या संघासाठी 4 धावा वसूल करतोय. आणि या 4 धावांना धावसंख्या पुढे सरकते ती 2-27. अशीच आक्रमक फलंदाजीची अपेक्षा आहे की संपूर्ण ढाकळी बारीवाडा संघाला आणि त्यांच्या उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींना. बघूया त्याच्यावर तो कसा खरा उतरतोय. पण एक चांगला माहोल आजच्या दिवसामध्ये. ग्रँड फिनाले चौथा क्वार्टर फायनल सामना पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय तो चौकाराच्या दिशेने. धाकटी रणू ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. स्कोर सलग 2 चौकाराने पुढे सरकतोय तो 31-42 लॉस. एक आक्रमक सुरुवात या चौथ्या षटकामध्ये मयूर यांच्या, माफ करा मुकेश यांच्या, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या आणि 2 बळीचं पतन केलं होतं. परंतु तोच गोलंदाजावर आक्रमक भूमिका घेताना सागर आणि विकी. सागर यांनी सलग 2 चौकार खेचल्यात. बघा तिसऱ्या चेंडूवर काय होतंय. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि सरळ जातोय धाकटी रणू बारीवाडा ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. स्कोर आगे बढ़ता हुआ 35-42 लॉस. आणि आता जर सागर यांची बॅटिंग लाईनअप बघितली तर सलग 3 चेंडूवर 3 चौकार खेचले होते. म्हणजे जर क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं तर ज्या गोलंदाजाने दुसरी षटक टाकलं होतं त्यांनी 2 उत्तम फलंदाजांना माघारी धाडलं होतं सलामीच्या. त्याच 2 फलंदाजांच्या विरोधात ज्यांनी गोलंदाजी केली होती त्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतोय तो सागर. सलग 3 चौकार. खरोखर उत्साहाचं वातावरण दिसतंय ते धाकटी रणू बारीवाडा यांच्या पेवेलियन मध्ये. आणि सागर कडून तीच अपेक्षा आहे त्यांच्या क्रिकेट प्रेमींना, त्यांच्या संघ सहकाऱ्यांना. बघूया या चौथ्या षटकातील 5व्या चेंडूवर काय घडतंय. आपला यजमान संघ गोलंदाजीच्या माध्यमातून हा मुकेश आपल्या संघाला कमबॅक करू देतोय का नाही. पण समोर आहे तो आक्रमक फलंदाज लाईव्ह मध्ये दिसतोय. रिव्हर्स शॉटचा बादशाह. पुन्हा एकदा मारला प्रयत्न समोर जातो. ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद विजय. हो या टुर्नामेंट मधला रिव्हर्स शॉट मध्ये गेलेला हा पहिला उत्तुंग असा धाकटी रणू बारीवाडा ब्रँडेड षटकार. हो 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 काय शॉट होता. बघण्यासारखा होता. जेवढे वेळ तुम्ही हा शॉट बघेल तेवढ्या वेळ तुम्ही त्याला टाळ्या वाजवतील, त्याचा सन्मान करतील. असाच रिव्हर्स शॉटचा बादशाह. मी मागेच म्हटलं तो सागर आक्रमक भूमिकेत आणि या 6 धावेने वैयक्तिक धावांवर खेळतो. 25 धावांवर खेळतो. शेवटचा चेंडू येणं बाकी या चौथ्या षटकातील. वैयक्तिक 25 धावांवर खेळतो. पुन्हा एकदा मागे बघता. परंतु क्रिकेटच्या नियमानुसार हा अवांतर चेंडू असू शकत नाही. 55 निर्णय येतो. षटक पूर्ण होते. 4 षटकानंतर धावसंख्या स्थिर
41 for 2 लॉस. अजूनही 2 षटकाने बाकी. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. यानंतर आपल्या तड्याडे गाव आयोजित अखिल भारतीय बारी बारी समाजाच्या या पुरुष टुर्नामेंट मध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. तो पहिला उपांत्य फेरीचा स्कोर होतोय तो 41 4 षटकानंतर पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगेल तो केळवा वर्सेस नारगोल. केलवा वर्सेस नारगोल. आणि दांडी दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी दुसऱ्या संघाची या चालू सामन्यातल्या संघाबरोबर खेळू शकतो ती वाट पाहतोय तो दांडी संघ. आणि उपांत्य फेरीचे सामने 5 षटकांचे असतील हे प्रत्येक संघाने त्याची नोंद घ्यायची आहे. उपांत्य फेरीचे सामने हे 5 षटकांचे असतील. उपांत्य फेरीमध्ये 2 षटक ही पॉवर प्लेची असतील याची प्रत्येक संघाला नोंद घ्यायची आहे. येणारे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने हे 5 षटकांचे असतील. त्याप्रमाणे आपण आपल्या संघाची रणनीती आखू शकता. आणि बडी मिळवतोय तो विकीच्या स्वरूपात जगेश यांच्या गोलंदाजीवर रनआउट होऊन पहिल्यांदा जातोय तो विकी. आता स्ट्राईकला आहे तो रिव्हर्स शॉटचा बादशाह ज्यानं 4 चेंडूवर सलग 4 आणि षटकार. या टुर्नामेंट मधला एक उत्तुंग असा षटकार मारला होता. धाकटी डणू ब्रँडेड रिव्हर्स शॉट षटकार. बघा काय होतंय या दुसऱ्या चेंडूवर. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि जातो 82 मीटर लांबीचा हा धाकटी डणू बारीवाडा ब्रँडेड षटकार. हो कमॉन डीजे. धन्यवाद. 31 धावांवर खेळतोय तो सागर. या 5व्या षटकातील अजूनही 4 चेंडू येणे बाकी. पुन्हा रिव्हर्स शॉट आणि जातोय स्वतःच्या पेलन मध्ये 52 मीटर लांबीचा हा रिव्हर्स शॉट षटकार. कमाल डीजे. झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना. खंडेराया झाली माझी दैना दैना रे तिच्या विना जीव माझा राहिना. धन्यवाद. खरोखर आता थोडा कुठेतरी अडचणीत सापडतोय तो यजमान संघ. आपल्या गोलंदाजाला काहीतरी समजावताना रणनीती अलग आखावी लागेल. रिव्हर्स शॉट खेळतोय मग चेंडू पुढे टाकावा याची रणनीती असेल. पण मागच्या चेंडूवर जो चेंडू फुलटॉस दिला गेला होता त्यावर सुद्धा ब्रँडेड आला होता आणि रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून पेवेलियन मध्ये गेला होता त्यांच्याच ब्रँडेड. या 6 धावेने धावसंख्या होते ती 53 फॉर 3 लॉस. 53 फॉर 3 लॉस. सदोतीस धावांवर नाबाद खेळतो तो सागर. एक आक्रमक भूमिकेत जी आवश्यकता होती धाकटी डणू बारीवाडा संघाला तीच करून देताना सागर पुन्हा एकदा बॉल मिळतो आणि पुन्हा एकदा जातो धाकटी डणू ब्रँडेड षटकार. हो क्या बैटिंग चल रहा है सागर के बैट से. कमाल डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आता वैयक्तिक 43 धावांवर खेळतोय तो सागर. आतापर्यंत 43 धावांमध्ये 4 खणखणीत ब्रँडेड षटकार आणि 4 ब्रँडेड चौकार. धाकटी डणू ब्रँडेड षटकार चौकार. आताच बाजी होतोय आणि या मैदानात वाऱ्याबरोबरच सागर यांचं वादळ सुद्धा गुंगवतंय. बघूया या टुर्नामेंट मधलं तिसरं अर्धशतक वैयक्तिक अर्धशतक लागतंय का सागरच्या नावाच्या रूपानं. साईड चेंज केली गेली आहे आणि अजूनही
दोन चेंडू येणे बाकी आहेत. वैयक्तिक 43 आणि संघाची धावसंख्या होते 59. पुन्हा एकदा जातोय चेंडू, बघूया झेल होतोय का नाही. आणि झेलवादून तंबूत परत, पण एक आक्रमक सुरुवात दिली सागर यांसाठी. टाळ्या होऊन जाऊन द्या. 43. ओ क्या बैटिंग थी, सागर के बल्ले से निकलती हुई. धन्यवाद तुझे. आता त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो विशाल. सागर याने एक शेवटचा चेंडू येणे बाकी 5व्या षटकातील. नाणेफेकीसाठी यायचं पहिला उपांत्य फेरीचा सामना केवळ वर्सेस नारगोड. दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी आमंत्रित करतो की आपले जो टॉस बॉक्स आहे त्यामध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. पहिला सेमीफायनल सामना आणि प्रत्येक सेमीफायनल सामने म्हणजे दोन सामने हे 5-5 षटकांचे असतील. याची प्रत्येक संघाला नोंद घ्यायची. चला आपण 22 पुन्हा एकदा खेळपट्टीकडे जाऊया. दीपेश याने सुंदर फटका मारला. सर जातो चेंडू, पण सुरेख क्षेत्ररक्षण यजमान संघाकडून. धावसंख्या होते 4 बाद 60. अजूनही शेवटचा षटक येणं बाकी आहे. विशाल बारी यांना प्रत्येक षटकावर 200 रुपये आहे. धवल आणि निशिका बारी यांच्याकडून. निशिकांत बारी यांच्याकडून. चला पुन्हा एकदा 22 खेळपट्टीवर समोर आहे तो दीपेश. दीपेश सुद्धा एक आक्रमक असा फलंदाज धाकटी डाणू संघाचा. शेवटचे 6 चेंडू येणे बाकी आहेत आणि धावसंख्या बोर्डवर लागते ती 4 बाद 60. 4 बाद 60 म्हणजे 14च्या सरासरीने खेळताना धाकटी डाणू बारीवाडा संघ. संदेश मोरेश्वर बारी यांच्याकडून पारितोषिक लागतंय. संकेत यांनी जर हॅट्रिक साधली आपल्या गोलंदाजीवर तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. बघा काय होतंय. यजमान संघ प्रोत्साहित करतात आपल्या संघाला. थोडा बाहेर आणि पंच आमच्या बाजूने वळतायत आणि एक अवांतर धावेचा इशारा करतायत. या एका धावेला धावसंख्या पुढे सरकते ती 4 बाद 61. मी मागेच म्हटलं की दीपेश सुद्धा एक आक्रमक असा फलंदाज आहे धाकटी डाणू बारीवाडा संघाचा. शेवटचा स्लो गोल षटक आहे त्याच्याकडून सुद्धा मोठ्या अपेक्षा असतील. जी खेळी सागरने साकारली 43 धावांची, ज्यामध्ये 4 झणझणीत ब्रँडेड षटकार होते आणि 4 चौकार होते. अशा 7ने एक स्कोर उभा केलाय. बघूया काय होतंय. दीपेश मारण्याचा प्रयत्न सरळ मारतोय. चेंडू येतोय आणि क्षेत्ररक्षण केलं जातंय. फक्त एक धावसंख्या सरकते या एका धावेने 4 बाद 62. या गोलंदाजानं जर हॅट्रिक साधली, सलग 3 विकेट घेतले तर त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक लागलाय. बघूया ते साधतात का नाही. आणि जातोय ब्रँडेड 62 मीटर लांबीचा धाकटी डाणू ब्रँडेड षटकार. कमान डीजे. धन्यवाद डीजे. केळवा संघ नारगोड संघाच्या कर्णधाराची वाट पाहत आहे टॉस बॉक्स मध्ये. पहिला उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी टॉस केला जाणार आहे. आपल्याला माहितीच आहे की आपण नेहमी सांगतो, आपण उदाहरण देतो की आपल्या भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली यांनी ऑस्ट्रेलियाचा महान
कर्णधार स्टीव्हला यांना सुद्धा टॉस साठी वेट केलं होतं. तशी पाडी कुठल्याही कर्णधार येऊ देऊ नका. आणि नारगोड संघाला मी विनंती करतो, नारगोड संघ को स्कीपर को मैं दरख्वास्त करता हूं कि आप टॉस बॉक्स में आइए और टॉस करके जाइए. नारगोड का स्कीपर अपना राह देख रहे हैं, खिलवाड़ टीम के स्कीपर. धन्यवाद. चला पुन्हा एकदा जाऊया 22 यार्डच्या खेळपट्टीवर. अजूनही 3 चेंडूने बाकी आहेत आणि या 3 चेंडूवर काय होतंय, पारजिक स्वतः घेतोय की समोर असलेला फलंदाज. मारण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागतायत पण पंचाकडून दाद मिळते आणि यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन परततोय तो विशाल. धन्यवाद. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. आणि आता स्कोअर थांबतोय तो 70 फॉर 5 लॉस. 5 बाद 70. आणि आता जो स्ट्राईकला जातोय तो विघ्नेश. पोलीस दलामध्ये आपली भूमिका पार पाडतात. कोरोनाच्या युद्धामध्ये ज्यांनी या विश्वावर, या भारतावर सुद्धा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आला होता त्यामध्ये पोलीस दलात काम करताना या विघ्नेश यांनी आपलं मोलाचं सहकार्य दिलं आणि आपल्यासारख्या मानवाला एक चांगली संधी उपलब्ध करून दिली. असा विघ्नेश आता ते काम आपल्या संघासाठी कसं बजावते बघूया. पहिला चेंडू घणाघाती हल्ला कव्हरच्या दिशेने. बघा काय होतंय, पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण बघा. आणि 2 धावा काही रोखू शकला नाही, पण सुरेख एक चांगलं क्रिकेट या मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवर सुरेख गोलंदाजी होती, टप्प्यावर गोलंदाजी होती, पण तेवढ्याच विघ्नेश यांनी कव्हर मध्ये सुंदर फटका मारला आणि तो जाताना सुद्धा तिथे उभे असलेल्या खेळाडूने एक सुंदर क्षेत्ररक्षण केलं. म्हणजे सर्वतोपरी आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळालं. या 2 धावेने पुढे सरकतोय तो डॉक्टर बारीवाडा संघ. 72 फॉर 5 लॉस. विघ्नेश समोर आहे, मारण्याचा प्रयत्न होता पण बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. अजूनही षटक पूर्ण होते. या 6 षटकानंतर स्कोअर थांबतोय तो 72 आणि विजयासाठी 73 टू विन इन 6 ओव्हर. यजमान संघासमोर एक तगडा आव्हान उभं केलंय. होऊन जाऊ द्या दोन्ही संघासाठी. डीजे 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 डीजे. હલો મિત્રો, આપણી વચ્ચે સામાન્ય કાર્યકર્તા એવા ગજાનનભાઈ બારી તેમજ કૃષ્ણાભાઈ બારી જેઓ પાલઘર નિવાસી છે, જ્યારે પણ તળિયાનું કોઈ ફંક્શન હોય ત્યારે પોતાનો કિંમતી અને પવિત્ર સમય કાઢીને હર હંમેશ અહીં આવે છે. આજે પણ એમનું હૃદયના ભાવ સાથે એમનું હાર્દિક અને હાર્દિક સ્વાગત કરીએ છીએ. કેળવાના કેપ્ટન મેહુલભાઈ, નારગોલના કેપ્ટનને સૌ કોઈ જાણે છે ભાવેશ બારિયા. તો ટોસ કરશે આપણા ગજાનનભાઈ. तो नारगोल के पक्ष में आज नसीब नारगोल के साथ फिर भी भावेश बारी ने आज फिर से टॉस जीता है. तो भावेश भाई पहले क्या करना चाहते हैं? मैं पहले हमेशा की तरह फील्डिंग ही करूंगा. तो विराट कोहली की तरह आप हर बार रन चेस करना चाहते हैं, आखिर क्यों? आखिर ये निर्णय आप क्यों लेते हैं? रन चेस करने में कोई दिक्कत नहीं रहती और हमारे पास बैटिंग लाइनअप आखिर तक रहती है, इसीलिए हम लोग चेस ज्यादा बेहतर समझते हैं. भावेश भाई आखिरी सवाल. हमने नवापुर से देखा कि यहाँ पे जितनी बार आपकी टीम मैदान में गई है तो 1 साइड रन हर एक बार 1 साइड मैच जीत जाते हैं, क्योंकि कटोकटी आती नहीं. तो आपकी टीम इतनी स्ट्रांग है कि सामने वाली टीम थोड़ी सी कमजोर है.
टीम स्ट्रांग और सामने वाली भी टीम स्ट्रांग ही रहती है तो ही आती है, पर हम लोग हमारा 100% देते हैं। हाँ, सामने कोई भी हो हम हमारा 100% देंगे, बाद में जो भी रिजल्ट आएगा वो हम लोग को एक्सेप्ट रहता है। वेल डन भाई सर, थैंक यू, ऑल दी बेस्ट फॉर सेमीफाइनल के लिए। मेहुल भाई, अगर आप टॉस जीते तो क्या पसंद करते हैं? फील्डिंग तो थोड़ा सा हार्ड लग, लेकिन अभी नारगोल ने टॉस जीता है, पहले बल्लेबाजी की है, तो आपको भी भावेश भाई ने बताया कि 100% एफएन देगा, तो आपके क्राउड के लिए आपको किस तरह आज मैच खेलेंगे अपने जो सपोर्टर है केलवा वासियों के लिए? 50 तक रहेंगे। तो मेहुल भाई 100% अपना एफर्ट देने के लिए बात कर रहे हैं, लेकिन ओके मेहुल भाई धन्यवाद, आप टॉस भले हारे लेकिन मैच आपसे हम सब उम्मीद लगाएंगे कि केलवा एक बार फिर से नारगोल के सामने अपनी सारी शक्ति इस्तेमाल करे। वेल डन, धन्यवाद धन्यवाद, ऑल द बेस्ट। धन्यवाद भाई। टॉस हुआ है और पहला 73 टू विन, पहिला उपांत्य फेरीच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे तो नारगोल संघानं आपल्या परंपरेनुसार, आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि केळवा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। आपल्याला माहितीच असेल की हेच ते दोन संघ अखिल भारतीय बारी समाजाच्या टुर्नामेंट मध्ये नवपूर आयोजित या अंतिम सामन्यामध्ये भिडले होते। तोच दोन संघ आता उपांत्य फेरीच्या सामन्यात भिडणार आहेत। बघूया तो सुद्धा सामना एक रोमांचक होईल यात काही शंका नाही। नारगोल विरुद्ध केलवा, एक पश्चिम जोन तो दूसरी बार दक्षिण जोन, कौन भारी मारेगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा। लेकिन चलते हैं अपन पहले लास्ट क्वार्टर फाइनल मैच के अंदर 22 यार्ड के इस खेड़पट्टी पे सलामीची जोडी मैदानात दैवत आणि सुशील, मोठं आव्हान आहे, पण बघूया यजमान संघ आहे त्यांना या मैदानाची पाहणी आहे। मैदानावर ते सतत खेळतात, सराव करतात, त्यांना माहिती आहे की या पिचवर कसे चेंडू कुठल्या दिशेने जातात, कुठे या क्षणाला कुठला चेंडू कुठे मारावा, त्याचा पूर्ण अभ्यास या संघाकडे आहे। पण तेवढंच तगडं आव्हान बारीवाडा संघाचं आहे, ज्यांच्याकडे सुद्धा एक 4 हुकमी असे गोलंदाज आहेत। बघूया शेवटचा हा क्वार्टर फायनल सामना 73 टू विन इन 6 ओव्हर, फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस फॉर दीपेश, आणि पहिल्याच चेंडूवर झेलवा दोन तंबूत परततोय, पहिला यजमान संघाला झटका बसतोय। होऊन जाऊ दे डीजे। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। जर या सामन्यात आपली वापसी करायची असेल तर तड्याडे ब्रँडेड फटके येणे आवश्यक आहेत। जी सागर यांनी जी खेळी साकारली होती धाकटी आणि बारीवाडा संघाला, तशीच खेळी तड्याडे संघामधून कोणाला तरी करावी लागणार आहे। त्यांची जागा जातोय तो दिवेन, स्ट्राईकला आहे तो सुशील, समोर आहे तो दीपेश। पहिल्या चेंडूवर पहिला बडी म्हणून देतो आपल्या संघाला, चांगल्या पद्धतीने खेळून काढायला प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे, आणि सलग 2 चेंडू निर्धाव, एक बडी आणि एक निर्धाव, एक उत्तम गोलंदाजी करतोय तो दीपेश या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिथे आपण फक्त 3 प्लेयर 30 यार्डच्या बाहेर ठेवत असतो त्या रणनीतीनुसार गोलंदाजी करतोय तो दीपेश। समोर आहे तो पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी चेंडू, बघा धावचित होते का नाही, सुरेख फेक होती परंतु यष्टीला काही भेदू शकले नाही, आणि एक चोरटी धाव वसूल करतोय तो सुशील, आणि धावसंख्या होते ती 1 बाद 1 या षटकातील पहिल्या पॉवर प्ले षटकातील चौथा चेंडू घेऊन समोर आहे तो दिवेन। बघा दिवेन काय करतो, मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडी घेऊन थर्ड जातो, आणि पहिला तडे
म्हणून मी सतत म्हणत असतो की आपला जो कॉन्फिडन्स आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आहे, तो कधीच ढासळू देऊ नका. आपल्या आत्मविश्वासा बळावर आपण कुठलीही झुंज, कुठलाही संघर्ष, कुठलंही मोठं आव्हान पेलू शकतो जर तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर. म्हणून आपला आत्मविश्वास ढासळू देऊ नका. म्हणून आपले पंक्तीदार सांगून गेले आहेत की ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक चोरून घेऊन जातात. म्हणून आपला आत्मविश्वास कधी ढासळू देऊ नका. सुंदर फटका पॉइंटच्या दिशेने. बघा ब्रँडेड येतोय का नाही, पण चौकाराच्या रूपात ब्रँडेड येतोय. खरोखर सुंदर फटका दिवेन यांचा. धन्यवाद विजय. धावसंख्या होते 3-9. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या पॉवर प्ले षटकातला. आणि मी सांगू इच्छितो की धाकटी डहाणू बारीवाडा यांच्यातर्फे रोहित बारी यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. ते एक उत्तुंग आणि आक्रमक फलंदाजी केली होती सागर यांनी. त्यांना ते 500 रुपयाचं पारितोषिक लागतंय रोहित बारी यांच्याकडून. दुसऱ्या बळीचं पतन होऊन जाऊन ते डीजे. धन्यवाद डीजे. आपल्याला माहितीच आहे की धाकटी डहाणू बारीवाडा संघानं जी 73 धावांची स्कोर उभा केला होता बोर्डवर यजमान संघासमोर, त्यामध्ये मोलाची भूमिका ज्यांनी पार पाडली होती असा सागर, ज्याला आपण रिव्हर्स शॉटचा बादशाह म्हणून संबोधतो, अशा सागरला रोहित बारी यांच्याकडून त्याच्या खेळीला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद रोहित बारी. आपल्या खेळाडूंना आपण प्रोत्साहित करतायत. 43 धावांची शानदार खेळी. कृपया रस्त्यावर जो धाकटी डहाणू बारीवाडीचा पेवेलियन आहे तिकडे जे बाईक आहेत त्याच्या काचा ज्या आहेत आपल्या म्हणजे मिरर, त्या जरा डाऊन करायच्या किंवा गाडी पुढे घेऊन जायच्या. आपला जो कॅमेरामॅन आहे त्याला लाईव्ह प्रेक्षण देण्यासाठी थोडा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. जितक्या गाड्या तिथे असतील बाईक त्यांनी जरा मागे पेवेलियनच्या मागे पार्क करायच्या. चला आपण 22 खेळपट्टीवर पुन्हा एकदा जाऊया. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागितला जाते आणि बळी होतोय. तिसऱ्या बळीचं पतन. यजमान संघ थोडा प्रेशर मध्ये, दबावामध्ये दिसतोय. होऊन जाऊन दे डीजे. धन्यवाद डीजे. आपले डीजे मास्टर आपला डीजे मास्टर सुद्धा 7 दिवस इथे आपलं मनोरंजन करतायत. प्रत्येक चौकारावर, प्रत्येक षटकारावर आणि प्रत्येक बळीवर आनंद आपल्याला आपल्या क्रिकेट रसिकांना देत आहेत. मी पुन्हा एकदा या अखिल भारतीय बारीवाडा समाजच्या पुरुष टुर्नामेंट मध्ये ज्या तडेरे गावानं एक सहकार्य करून ही टुर्नामेंट उभी केली आणि त्यामध्ये आपल्याला चांगले खेळ, चांगले क्रिकेटर पाहायला मिळतात आपल्या बारी समाजातले. आणि त्या समाजातल्या खेळाडूंना आपण प्रोत्साहित करून त्यांना पुढे जाण्याचा प्लॅटफॉर्म निर्माण करून देत आहेत. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. चला पुन्हा एकदा 22 खेळपट्टीवर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर बरी आणि दुसऱ्या चेंडूवर निर्धाव धाव. सुरेख गोलंदाजी करतायत आणि बारीवाडाच्या पेलमध्ये थोडा वातावरण स्वप्न दिसतंय. एन्जॉय काही होत नाहीये. बघूया त्यांना अजून थोडी आणि सर जातो चौकारासाठी. तड्याडे ब्रँडेड चौकार. होऊन जाऊन द्या थोडं थोडं डीजे. धन्यवाद डीजे. आपण आपला संघर्ष कायम ठेवत राहा. आपला आत्मविश्वास कधी कमी होऊ देऊ नका, कारण की
पंक्तीदार आपल्याला सांगतात की जिंकले तर आपलं अभिनंदन होते, पण आपण जरी हरले आणि संघर्ष केला तर आपण दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकतो. आणि त्या पद्धतीनेच मी तड्याडे संघाला सांगेल, यजमान संघाला सांगेल की आपला कॉन्फिडन्स डाऊन करू नका. आपली प्रतिभा जी आहे खेळामधली ती दाखवा या मैदानावर. आज तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे की जिथून तुम्ही तुमचा खेळ दाखवू शकता. धावसंख्या स्थिर आहे ती 13 या धावेंवर आणि गडी बाद होत आहेत ते 3 बाद 13. कृपया आयोजकांनी ज्या गाड्या जात आहेत रस्त्यामधून ते थोडे, आता आपण शेवटच्या टप्प्यात जातोय त्यामुळे ते पार करून देऊ नका. कृपया मी आयोजकांना विनंती करतोय. पुन्हा एकदा लेक्समच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ जातोय, आउट फास्ट आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण तिथे त्या खेळाडूचं आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. મિત્રો આપણી વચ્ચે દક્ષિણ ગુજરાત બારી બારિયા સમાજના સૌથી મોટા સામાજિક કાર્યકર્તા મિત્રો હાલમાં જ એમણે એક સુંદર અને સરસ મજાનું લોકોને તકલીફ ન પડે માટે પેટ્રોલ પંપ બનાવ્યું છે. ખરેખર એવા સમાજના કાર્યકર્તા એવા વનુભાઈ બારિયા દાંડી નિવાસીનું તડિયાળા સમાજ બે હાથ જોડીને વંદન કરીને એમના ચરણોમાં માનવ પુષ્પ અર્પણ કરીને એમનું હાર્દિક હાર્દિક અને હાર્દિક સ્વાગત કરે છે. ધન્યવાદ. धन्यवाद. माझे सहसहकारी समालोचक प्रज्ञेश वारिया, एक उत्तम समालोचक जे आपल्याला लाभल्यात 7 दिवसापासून. त्यांचं समालोचक मी सुद्धा ऐकत होतो. षटक पूर्ण होते. 2 षटकानंतर धावसंख्या स्थिर आहे ती 3 बाद 15 धावा. મિત્રો આપણી વચ્ચે જે તડિયાળા સમાજને હર હંમેશ કઈ ને કઈ દાન રૂપે આપે એવા ઉમરગામ ઇન્ડસ્ટ્રીમાં જેમને પોતાનો પાયો નાખ્યો છે એવા કિસ્કોર રબર ઇન્ડસ્ટ્રીના માલિક નીલમભાઈ કે વિમલભાઈ જો આવ્યા હોય તો મંચ ઉપર પોતાના પવિત્ર અને પાવન પગલા પાડીને આ મંચને વધારે પવિત્ર કરવા નમ્ર નિવેદન કરું છું. ધન્યવાદ. यानंतर होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केळवा वर्सेस नाळगोड हा संघ एकमेकांशी अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी झुंजेल. त्यासाठी पंचगिरी म्हणून काम पाहतील ते आपल्या ढाकणी बारीवाडा संघातील संजय बारी यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात पंचगिरी म्हणून आम्हाला सहकार्य करायचं आहे. ते पंचगिरी म्हणून काम पाहतील. धन्यवाद. पुन्हा एकदा दीपेश वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन थोडा अडचणीत सापडतोय तो तडियाळे संघ, यजमान संघ आहे. बघा दीपेशच्या चेंडूवर काय करतोय, मारण्याचा प्रयत्न होता, थोडा लेक्समच्या बाहेर, पंच आमच्या वतीने विचारपूस केली जाते आणि हा वाईटच्या रूपात एक अवांतर धाव. धावसंख्या होते ती 16. मी मागेच म्हटलं की हे 2 संघ जे उपांत्य फेरीत लढतायत तेच नवापूर आयोजित अखिल भारतीय बारीवाडा समाजाच्या अंतिम फेरीत झुंज दिली होती आणि त्यामध्ये नाडगोड संघानं केळवा संघाला पराभूत करून पहिलं विजेतेपद अखिल भारतीय बारीवाडा समाजाच्या नवापूर येथील टुर्नामेंट मध्ये कोरलं गेलं होतं. ते 2 अंतिम फेरीतले संघ आपल्या उपांत्य फेरीत मधला आणि समोर 68 मीटर लांबीचा तडियाळे ब्रँडेड षटकार होऊन जाऊ दे डीजे. विनंती करू इच्छितो डीजे जोडीला आपलं जे पारंपरिक कोडी गीत आहेत ते सुद्धा जर लावलं तर एक क्रिकेट रसिकांमध्ये सुद्धा एक आनंद संचारेल. कारण आपण पारंपरिक कोडी आहेत, मच्छीमार आहेत, त्यामुळे कोडी गीतांचा सुद्धा वर्षा होऊन जाऊ द्या चौकार आणि षटकारांवर. धन्यवाद डीजे. सुंदर चेंडू, स्लो डिलिव्हरी चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता पण एक चोरटी धाव वसूल केली गेली आणि या एका चोरटी धावाने धावसंख्या पुढे सरकते 23. ज्याने मागच्या चेंडूवर एक खणखणीत तडियाळे ब्रँडेड षटकार खेचला होता 62 मीटर लांबीचा. तोच ब्रँडेड येतोय का बघूया या चेंडूवर. पुन्हा समोर पण झेल 2
तंबूत परततोय तोच इन फॉर्म बॅट्समन सागर. होऊन जाऊन दे डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. हो थोडा अडचणीत सापडतोय तो यजमान संघ. अपेक्षा नव्हती यजमान संघाकडून त्यांच्या क्रिकेट रसिकांना त्यांच्या गावकऱ्यांना, पण थोडा अडचणीत सापडतोय कारण मोठं आव्हान घेऊन उतरला होता तो तड्याळे संघ. 73 धावांचं लक्ष होतं पण सुरेख गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा ती आणि आता हॅट्रिकची संधी असेल ती दिपेश यांच्या समोर. होऊन जाऊन दे डीजे. टाकली मध्ये आनंदाचं वातावरण आहे. धन्यवाद डीजे. खरोखर मी तयारे गावाचं आणि आयोजकांचं आभार मानेल की त्यांनी या अखिल भारतीय बारीबाऱ्या समाजाची टुर्नामेंट आयोजित करून आपल्या संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरात महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही प्रांतामधील संघांना आमंत्रित करून एक टुर्नामेंट आयोजित केली आणि त्यामध्ये आपल्याला सुरेख खेळ पाहायला मिळाला. पण त्याचबरोबर आपला उद्देश आहे की आपला बारीबारी समाज हा एक असला पाहिजे आणि त्याच्याच पुनरुत्तीसाठी बघा आपण या मैदानावर पाहतो चारी बाजूनी सर्व गावकरी, आजूबाजूच्या पंचकृषीतले गावकरी, महिला. जागेश बारी आणि रोहित बारी तुमच्यासाठी बक्षीस आहे. किसन जनार्दन बारी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं बक्षीस आहे. मी मागे म्हणत होतो की सर्व महिलांना खेचून आणतात या मैदानावर, मुलींना खेचून आणतात. म्हणजे आपल्या अखिल भारतीय बारीबाऱ्या समाजातील जेवढी गावं आहेत त्या गावातील प्रत्येक क्रिकेट रसिकाला, प्रत्येक गावकऱ्याला या मैदानावर खेचून आणण्याचं प्रोत्साहित करतात. त्या तड्याच्या गावाचं मी आभार मानतो की त्यांनी हा मोठा मंच आमच्यासारख्या क्रिकेट खेळाडूंना उपलब्ध करून दिला. पुन्हा एकदा येतो समालोचन कक्ष समोरून आणि षटकार. स्कोर होतोय तो 29 5 बाद 29 3 षटकानंतर 29 भाई 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 44 धावा म्हणजे 44 टू विन फॉर 18 बॉल. संतोष बारीकडून पार्श्विक लागतंय या दोन फलंदाजांना. अमित आणि जागेश यांनी जर षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक लागतंय. माफ करा 300चं. बघा 300चं पारितोषिक घेतात का नाही आणि आवश्यकता सुद्धा आहे तयारी संघाला. अमित आणि जगेश यांनी जर षटकार मारला तर त्यांचे भाऊजी संतोष बारी यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित केलं जात आहे यजमान संघाकडून. बघा काय होतंय, कव्हरच्या दिशेने सुंदर फटका, पण किती धावा वसूल होऊ शकतात या फटक्यामागे. थोडं मैदान आपलं अडचणीचं असल्यामुळे फक्त 2 धावा. ज्या चेंडूवर जर आपण पाहिलं असतं तर हा चौका असू शकला असता, पण मैदानामध्ये अडथळा असल्यामुळे फक्त 2 धावा. या 2 धावेने स्कोर पुढे सरकतोय तो 31 5 बाद 31. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू, कन्वर्ट काही करू शकला नाही, टायमिंग काही होऊ शकला नाही, नाहीतर हा तड्याडे ब्रँडेड फटका होऊ शकला असता. पण ती संधी गमावली कारण चुकीला माफी नाही, पण ते करू शकले नाही.
आणि स्कोर पुढे सरकतोय तो 32 फॉर 5 लॉस. अजूनही चौथ्या षटकातील 3 चेंडू येणे बाकी आहेत. बघूया 300 रुपयाचं पार्सल जे त्यांच्या भाऊजीने लावलंय ते कसं वसूल केलं जात आहे आणि त्याची आवश्यकता आहे. त्याची आवश्यकता आहे यजमान संघाला, पण थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. व्यूहरचना आखली जाते या फलंदाजाला जाळ्यात पकडण्यासाठी. बघूया ती सक्सेस होते की नाही. गोलंदाज, कप्तान आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा टायमिंग नाही. मिड ऑफच्या दिशेने जाते आकाशभाई बारी. दोन धावा मिळत आहेत. या 2 धावेने स्कोर पुढे सरकतोय तो 34. थोडं आनंदाचं वातावरण दिसतंय ते धाकटी डाणू बारीवाडा यांच्या पेवेलन मध्ये. त्यांना माहिती आहे की आता आपला संघ 70% विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जाण्याचा प्रयत्न करतोय. पण येतोय का बघा ब्रँडेड की सावधान आहे तो सागर. सुरेख क्षेत्ररक्षण जे आपल्याला पाहायला मिळतं IPL मध्ये. जे काम करतात रवींद्र जडेजा, पोलार्ड, AB डिव्हिलियर्स यांच्या, हार्दिक पांड्या यांच्याकडून जे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं IPL मध्ये तेच क्षेत्ररक्षण. મિત્રો એક ખુશ ખબર એક જાહેરાત આવી છે. ખરેખર તમામ દાતાનો ફરી એકવાર આભાર વ્યક્ત કરવા માંગુ છું કે મારો દીકરો કે દીકરી, મારા સમાજનો દીકરો કે દીકરી આગળ વધી રહ્યો હોય તો તમામે તમામ દાતાએ જે દાન અને દક્ષિણા આ ટુર્નામેન્ટને આપી છે, ખરેખર એ તમામ દાતાનો આભાર વ્યક્ત કરવા માંગુ છું. તેવા જ દાંડી ગામ તરફથી એક ગુપ્તદાન આવ્યું છે. દાંડી ગામ તરફથી એક ગુપ્તદાન આવ્યું છે. 5000 રૂપિયા આ ટુર્નામેન્ટને આપવામાં આવે છે. ધન્યવાદ ધન્યવાદ ધન્યવાદ. સમગ્ર દાંડી ગામને તમે જે તમારી યથાશક્તિ અનુસાર જે દાન આ ટુર્નામેન્ટને આ સમાજના દીકરાને દીકરીને રમાડવા માટે જે આપ્યું છે તે બદલ સમગ્ર દાંડી ગામનો તડિયાડા સમાજ હાથ જોડી સૌના ચરણોમાં માનું પુષ્પ અર્પણ કરીને આપનું હાર્દિક હાર્દિક અને હાર્દિક સ્વાગત કરીએ છીએ. ધન્યવાદ. धावसंख्या होते ती 4 षटकानंतर 5 बाद 37 पाहिलं तर 12 चेंडू 36 धावा. मजर या सामन्यामध्ये विजय जर संपादन મિત્રો આપણી વચ્ચે દર વખતે ઉમરગામ ઇન્ડસ્ટ્રીમાં જેમને પોતાનો ઉદ્યોગનો પાયો નાખ્યો છે એવા નારગોલના નિવાસી વિમલભાઈ પ્રભુભાઈ બારીયા આપણી વચ્ચે ઉપસ્થિત થાય છે. પ્લીઝ એમને વિનંતી કરું છું કે મંચ ઉપર આવીને પોતાનું સ્થાન લે પ્લીઝ. વિમલભાઈ નીલમભાઈ પ્રભુભાઈ બારીયા फ्रॉम नारगोल. धन्यवाद. चला पुन्हा एकदा माझ्याकडे जाऊया. 12 चेंडू 36 धावा. जर दुसऱ्या उपांत्य फेरीत दाखल व्हायचं असेल यजमान संघाला तर 6 तडियाडे ब्रँडेड फटके येणे आवश्यक 12 चेंडू. पण तेवढेच 6 चेंडू ब्रँडेड टाकून दुसऱ्या उपांत्य फेरीत दाखल होऊ शकतो तो धाकटी डाणू बारीवाडा संघ. बघा काय होतं या 12 चेंडू. पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ला करण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू जातोय. प्रेशर वाढतंय फलंदाजावर, पण प्रेशर मध्ये सुद्धा जो आपला आत्मविश्वास गमवत नाही आणि आपल्या प्रतिभेनुसार खेळ साकारतो तोच खेळाडूचं कौतुक होतं आणि तोच खेळाडू आपला पुढे जात असतो. त्यामुळं आपली प्रतिभा कधी कमी होऊ देऊ नका. आपला सेल्फ कॉन्फिडन्स कधी खाली उतरू देऊ नका. बघा काय होतंय. मानचा प्रयत्न बॅटची कड घेऊन जातोय सरळ मागे आणि खराब क्षेत्ररक्षण होतं. परंतु चेंडू तिथे स्थिरावतोय. नाहीतर आपण पाहिलंय पूर्ण टुर्नामेंट मध्ये जेव्हा यष्टीरक्षकाच्या मागून चेंडू जातो तेव्हा एवढी आउटफुल फील्ड फास्ट असते की चेंडू काही क्षेत्ररक्षणाला पकडण्याच्या आव्यात नसतो आणि जातो तो चौकार. पण फक्त 1 धाव. आता समीकरण बनतंय 10 चेंडू आणि 35 धावा. 5 ब्रँडेड 10 चेंडू. तर समोर असलेला धाकटी डाणू संघाला 5 ब्रँडेड भुमरा स्टाईल गोलंदाजी. काय होतंय. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी चेंडू. फलंदाजाला चकवतायत, पंचाकडे दाद मागतायत. धावचीताचा अपील केला जातोय आणि पंच धावचीत करून
आपला निर्णय कळवत आहेत आणि 6व्या गडीचं पतन होत आहे. होऊन जाऊन दे डीजे धाकटी डाणू बारीवाडा यांच्या पेवलेंसाठी. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आता समीकरण बनते 9 मध्ये 35 म्हणजे 35 टू विन फॉर 9 बॉल्स. पुन्हा एकदा मी तेच म्हणेन 5 ब्रँडेड तडेडे फटके. सुरेख गोलंदाजी करतोय तो फक्त अमोल, ज्यांना मी पाहिलं होतं की कलोली संघाच्या समोर क्वालिफायच्या मॅच मध्ये याच फलंदाजावर सलग शेवटच्या 2 चेंडूवर षटकार खेचून आतापर्यंत आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका साकारली आहे. मांडण्याचा प्रयत्न होता लेगच्या दिशेने, बॅटची कड घेऊन जाते, थोडं क्षेत्ररक्षणामध्ये गचाडपणा दिसतोय पण फक्त एकच धाव. अमोल मी पाहिली होती ती मॅच की ज्यामध्ये क्वालिफाय मॅच मध्ये कलोलीच्या जोडीला कलोली संघासमोर 9 गडी बाद गारद झाले होते धाकटी डाणू बारीवाडा संघाचे. तेव्हा शेवटच्या 2 चेंडूंवर घणाघाती धाकटी डाणू बारीवाडा ब्रँडेड 2 षटकार खेचले होते. तोच तो हा गोलंदाज आणि त्याच्याच त्या 2 षटकाराने त्यांनी विजय संपादन केला होता. आणि आज त्या जवळ आता उपांत्य फेरीच्या सामन्यात दाखल होण्यासाठी आपलं दस्तक देताना तोच तो अमोल. पण एक शॉर्ट चेंडू लेग साईडचा अंतर देतो, वाईटचा इशारा. या एका धावेने धावसंख्या होते ती 40. म्हणजे जर पाहिलं तर अजूनही 33 धावांची आवश्यकता अवघ्या 8 चेंडू 33 धावांची आवश्यकता. म्हणजे युवराज सिंगला स्वतः उतरावं लागेल इथे. पण तशी बॅकलिप युवराज सिंग सारखी नाही. खरोखर या 6 षटकार जेव्हा येतात तेव्हा आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा महान अष्टपैलू असा खेळाडू युवराज सिंग, ज्याने आपल्याला आनंदित केलं होतं, आपल्याला उत्साहित केलं होतं आपल्या नाचण्यासाठी, ज्यानं 2 विश्वचषक आपल्या भारताच्या नावात मोठी भूमिका साकारली होता, तो युवराज सिंगची आठवण करून देतो ते 6 षटकार. पुन्हा एकदा ऑप्शन थोडा बाहेर, पंच आमच्या बाजूने वळतात आणि या वाईटच्या रूपात एक अवांतर धावसंख्या पुढे सरकते. त्या एका अवांतर धाव्याने धावसंख्या होते ती 42. म्हणजे अजूनही 31 धावांची आवश्यकता. मी मागेच म्हटलं की प्रत्यक्षात युवराज सिंगच्या रूपात या 2 फलंदाजांना उतरावं लागणार आहे. अमोल शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, टायमिंग काही होऊ शकला ना, सरळ चेंडू येतोय तो इनफॉर्म बॅट्समन ज्याने मोठी भूमिका साकारली या क्वार्टर फायनलच्या सामन्यात, तो सागर. आता समीकरण बनतंय 6 चेंडू 30 धावा कंपल्सरी चेस. 6 चेंडू 30 धावा. सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवताना पण जल्लोष मात्र धाकटी डाणू बारीवाडा संघाच्या पेलमध्ये दिसतोय. 6 चेंडू 30 धावा. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पंचगिरी म्हणून काम पाहतील ते धाकटी डाणू बारीवाडा संघाचे संजय बारी यांनी त्वरित हा सामना संपल्यानंतर पंचगिरीसाठी मैदानात उतरायचं आहे. धन्यवाद. 6 चेंडू 30 धावा. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये, म्हणून तर क्रिकेटला जेंटलमॅनचा गेम म्हटलं जातं. जिथपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण फक्त तर्क वितर्क लावू शकतात. जिथपर्यंत घडत नाही तिथपर्यंत आपण आपलं भाष्य करू शकत नाही, निर्णय समजू शकत नाही. ती स्थिती आहे. आता बघूया. पण जवळजवळ 70% हा सामना धाकटी डाणू बारीवाडा यांच्या बाजूने झुकताना 30% फक्त यजमान संघाकडे आहे. 6 चेंडू 30 धावा. बघा, पहिल्या चेंडूवर जर ब्रँडेड आला तर काहीतरी सामन्यात रोमांचिक बनू शकतो. सुंदर चेंडू, ब्लॉक होल चेंडू. फलंदाजाला काही रूम देत नाहीये मोठे फटके खेळण्याचा. जी गोलंदाजी करावी लागते स्लॉग ओव्हर मध्ये तशीच गोलंदाजी करतोय तो हा गोलंदाज मोहित. ब्लॉक होल चेंडू, रूम देत नाहीये. स्लॉग ओव्हर मध्ये हेच करावं लागतं गोलंदाजाला, कारण सर्वजण मोठे फटके करण्यासाठी तत्पर असतात. पण जर तुम्ही रूम देत नसेल तर वातावरण काय दिसत नाहीये धाकटी डाणू पेवल्यांमध्ये.
सामना त्वरित त्यांच्याकडे झुकताना दिसतोय, तरी सुद्धा जल्लोष काही दिसत नाहीये. आपल्या खेळाडूंचा जल्लोष वाढवायचा आहे, कारण ते दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जात आहेत आणि त्यांचा सामना जेव्हा रंगेल दांडी संघाविरुद्ध दांडी गुजरात, म्हणजे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने रंगतायत ते महाराष्ट्र विरुद्ध गुजरात. परंतु पुन्हा ऑर्डर लाईनचा चेंडू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व क्रिकेट रसिकांना सांगू इच्छितो की दोन्ही आता उपांत्य फेरीचे सामने जे रंगतील ते महाराष्ट्र विरुद्ध गुजरात. पण आपल्याला कुठेही भेद करायचा नाही, कारण आपण अखिल भारतीय बारी बारी समाजाचे प्रेमी आहेत, आपण बांधव आहेत. त्यामुळे जो जिंकेल तो अखिल भारतीय बारी बारी समाजा संघात जिंकेल. परंतु एक पाहिलं तर एक बॅटल पाहिली तर महाराष्ट्र विरुद्ध गुजरात दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यात, जिथं एका साईडला पश्चिम किनारपट्टीचा केळवा संघ तर दक्षिण किनारपट्टीचा संघ आपला नागोड संघ, तसंच तुमच्या यजमान साईडचा संघ धाकटी राणू तर तिथून दांडी गुजरात संघ. आणि आता आम्हाला आत्ताच माहिती मिळते आमच्या स्कोरर कडून की ज्या पद्धतीने आम्ही सागर यांना सन्मानित करतो की रिव्हर्स शॉटचा बादशाह, तसाच तड्याडे गावचा आकाश सुद्धा एक रिव्हर्स शॉट खेळण्याचा बादशाह आहे म्हणून त्याला संबोधतात. अक्षय बारी दुबई यांच्याकडून पासिंग लागतंय ते आकाश यांना जर षटकार खेचला तर 500 रुपयाचं पारितोषिक लागतंय. बघूया, सामना तर गमावलाय परंतु 500 रुपये आपल्या खिशात टाकतायत का नाही. तो आकाश, हो संधी होती पण गमावली. म्हणून मी म्हणतो की चुकीला माफी नाही, पण ते काही साक्षात उतरवू शकले नाही. नाहीतर दुबई रिटर्न 500 रुपये लावले गेले होते ते वसूल केले गेले असते. आता जवळजवळ 80% सामना धाकटी राणू बारीवाडा संघाकडे झुकताना आणि हा येतो चौकार. पण मला काही धाकटी राणू बारीवाडा प्लेयरमध्ये आनंदाचं वातावरण दिसत नाहीये. जल्लोष होऊन जाऊ द्या, आपला संघ आता उपांत्य फेरीमध्ये दाखल होतोय. अवघ्या 2 चेंडूंचा अवधी आहे आणि या 2 चेंडूच्या अवधीत थोडा जल्लोष तर झालाच पाहिजे आपल्या खेळाडूंसाठी. पुन्हा एकदा सुंदर ब्लॉक हो चेंडू. हो हो हो, धाकटी डाणू बारीवाडा संघ दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये दाखल होताना जल्लोष होतो. धाकटी डाणू बारीवाडा पेव्हलियन मध्ये सर्व गावकरी एकटवल्यात आपल्या पेव्हलियन मध्ये, लहान मोठे सर्व कोणी. हो, सुंदर ब्लॉक हो चेंडू आणि होऊन जाऊ दे डीजे धाकटी डाणू बारीवाडा संघासाठी. धन्यवाद. મિત્રો આપણી વચ્ચે ખરેખર જેમનું નામ લેવું એવા સ્વર્ગસ્થ શશિકાંતભાઈ ગંગારામભાઈ બારી, જેમણે 22 ગામનું સુકાન સંભાળ્યું હતું. આજે એઓ આપણી વચ્ચે નથી, પરંતુ એમની યાદ, એમની